हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बुलेट लेक्चर सिरीज. आणि आजचा टॉपिक आहे सरफेस टेन्शन. टॉपिक खूप इझी आहे, स्कोरिंग आहे. सो लेट्स क्विकली स्टार्ट विथ द टॉपिक. सरफेस टेन्शन मध्ये काही स्टार्टिंगला टर्मिनॉलॉजीज, बेसिक टर्म्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजेत. व्हॉट आर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, कोहेसिव्ह म्हणजे काय, ऍडेसिव्ह म्हणजे काय. कोहेसिव्ह म्हणजे सेम मधले मॉलिक्युल मधलं इंटरॅक्शनला कोहेसिव्ह म्हणतो. डिफरंट मॉलिक्युल्सला आपण ऍडेसिव्ह म्हणतो. म्हणजे वॉटर जर काही ग्लासवरती स्टिक होत असेल तर त्यांच्यातलं इंटरॅक्शन आहे ऍडेसिव्ह. बट वॉटरच वॉटरला अट्रॅक्ट करत असेल तर कोहेसिव्ह झालं. सेम कोहेसिव्ह, डिफरंट ऍडेसिव्ह. रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन, प्रत्येक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलला अट्रॅक्ट करत असतो. याला पण करत असतो, पण एक लिमिट पर्यंतच करू शकतो तो. त्याच्या बाहेरच्या मॉलिक्युलला अट्रॅक्ट नाही करू शकत. तर दॅट मॅक्सिमम डिस्टन्स इज कॉल्ड एज रेंज. आणि जर मॉलिक्युल इकडे आहे आणि त्याची रेंज एवढी आहे तर त्याची रेंज इथे पण एवढीच असणार, इथे पण एवढीच असणार. सो बेसिकली एक स्फिअर बनेल ना, ज्या स्फिअरमध्ये तो सगळ्यांना अट्रॅक्ट करू शकेल. तर त्या स्फिअरला आपण स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट, सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. हे आपल्याला टेक्स्टबुकमध्ये थिअरॉटिकल पॉईंट आहे. तुम्हाला याच्यातनं काय माहिती पाहिजे सीईटी साठी. पहिली गोष्ट, याच्यातनं आउटपुट जे आहेत आपले रिझल्ट, कन्क्लुजन, ते खूप महत्वाचे. आपल्याला माहिती आहे की ए वरती नेट फोर्स 0 आहे, बी वरती नेट फोर्स डाऊनवर्ड आहे, सी वरती मॅक्सिमम डाऊनवर्ड फोर्स. सो पहिलं कन्क्लुजन, मॉलिक्युल ऑन द सरफेस आर ऑलवेज अंडर द मॅक्सिमम डाऊनवर्ड पुश. त्यामुळे नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑन द सरफेस आर ऑलवेज मिनिमम. कधी पण लिक्विडचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑन सरफेस मिनिमम राहणार, कधी पण. आणि सगळे मॉलिक्युलला खाली फोर्सनी ओढलं जातात. सेकंड, जे मॉलिक्युल वरती आहेत ना, जे वरती उरले आहेत, त्यांची पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असते. का मॅक्सिमम असते? कारण खाली तर फोर्सच नसतो. आपल्याला एखाद्या मॉलिक्युलला वरती घेऊन जायचं असेल तर आपल्याला अगेन दॅट फोर्स आपल्याला वरती घेऊन जावं लागेल. आणि त्या प्रोसेसमध्ये आपण जेवढं वर्क करतोय ते एनर्जी स्टोअर होऊन जाईल त्या मॉलिक्युलमध्ये, विच इज पोटेन्शियल एनर्जी. आणि कधी पण पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असते सरफेसवरती मॉलिक्युलची. पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्सिमम ऑफ मॉलिक्युल. बट सिन्स समजा प्रत्येक मॉलिक्युलची मॅक्सिमम एनर्जी काय, 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. एक्झाम्पल घेतोय मी, जस्ट एक्झाम्पल घेतो. 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट मॅक्सिमम त्याची एनर्जी सरफेसवरती. सो त्याच्या खाली जे मॉलिक्युल्स आहेत त्याची कमी असेल, त्याच्यापेक्षा कमी असेल, मॅक्सिमम सरफेसला असेल. बट सरफेसवरती मॉलिक्युल्स मिनिमम आहेत, कमीत कमी मॉलिक्युल राहणार आहेत. सो पूर्णपणे सरफेसची एनर्जी कधी पण मिनिमम असेल. टोटल सरफेस एनर्जी ऑफ एनी लिक्विड सरफेस इज ऑलवेज मिनिमम. लिक्विडचा प्रयत्न असतो कमीत कमी एनर्जी ठेवायला पाहिजे सरफेसवर, म्हणून तो सरफेस एरिया कमी करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. हे तुम्हाला काही कन्क्लुजनचे पॉईंट्स माहिती पाहिजे. थिअरीवरती प्रश्न बनतात. तुम्हाला या लेसन मध्ये खूप महत्वाचे 2 फॉर्म्युले आहेत सरफेस टेन्शनचा, फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ आणि वर्क डन पर युनिट एरिया. तुम्हाला नॉर्मली या 2 प्रश्नांमध्येच प्रश्न विचारतात. आणि मग शेवटी कॅपिलॅरिटीवरती. ओके, पहिला आहे की किती फोर्स ऍक्ट होतो एखादा ऑब्जेक्ट पाण्यावरती तरंगत असेल त्याला ओढताना. ठीक आहे. तर तुम्हाला इफेक्टिव्ह लेंथ त्याच्यातली काढता आली पाहिजे. इफेक्टिव्ह लेंथ काढता आली तर फोर्स इज इक्वल टू टेन्शन इंटू इफेक्टिव्ह लेंथ. काय असते इफेक्टिव्ह लेंथ बघा. जर मी एक निडल टाकली वॉटर सरफेसवरती, निडल, तर निडलच्या या साइडून वॉटर, या साइडून वॉटर, सो 2L घेणार मी. जिथून वॉटर त्याला ती त्याची लेअर बनवतोय, म्हणजे जिथून टच होतोय सरफेसवरती टच होतोय, ती लेंथला आपण इफेक्टिव्ह लेंथ घेणार 2L. समजा मी एक फ्रेम घेतली, किंवा मी एक प्लेट घेतली, अशी प्लेट, ही प्लेट आतून भरलेली आहे, प्लेट टाकली पाण्यावरती तर फक्त इथून बाहेरून पाणी येईल. सो L प्लस L 2L आणि 2B, 2L प्लस 2B. बट ही फ्रेम असती, समजा अशी एक फ्रेम असते आणि मी ती पाण्यात टाकली तर ती काय होईल, 4L प्लस 4B होऊन जाईल. रिंग टाकली तर 2πr प्लस 2πr 4πr होऊन जाईल. डिस्क टाकली, डिस्क म्हणजे पूर्ण भरलेली असते, फक्त 2πr. सो जेवढ्या लेंथला वॉटर टच करू शकतं त्याला बाहेरून, दॅट इज कॉल्ड एज इफेक्टिव्ह लेंथ. आणि दुसरा फॉर्म्युला टेन्शन इज इक्वल टू वर्क डन पर युनिट एरिया. इथे पण इफेक्टिव्ह एरिया घ्यायचा, चेंज इन एरिया. एरिया घेताना तो एरिया घ्यायचा जो एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, म्हणजे सरफेस एरिया घ्यायचा. ठीक आहे. सो ड्रॉप असेल तर 4πr² घेणार, बबल असेल तर 8πr² घेणार मी, आणि आतून पण एरिया असेल, बाहेरून पण एरिया असेल. चेंज इन एरिया खूप इम्पॉर्टंट आहे. नॉर्मली फिल्म वगैरे असताना दोन्ही साईडचे एरिया घ्यायचे असतात, ते आपण नॉर्मली विसरतो. ड्रॉप टू ड्रॉपलेट वाले क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला हे माहिती पाहिजे. जेव्हा एक ड्रॉप खूप साऱ्या ड्रॉपलेटमध्ये ब्रेक होतो तेव्हा त्याचा सरफेस एरिया वाढतो, आतमधलेही मॉलिक्युल बाहेर येऊन जातात, सरफेस एरिया वाढतो. आणि एक ड्रॉप जेव्हा ड्रॉपलेटमध्ये कन्वर्ट होतो ना, तर त्याचा एरिया कितीही चेंज होतो. तर त्याचा फॉर्म्युला आहे 4πr². मोठ्याचा रेडियस दिला असेल तर n⁻⁻³ - 1. आणि जर छोट्याचा रेडियस दिला असेल की एक मोठा ड्रॉपलेट 1000 मिलीमीटरच्या ड्रॉपलेटमध्ये कन्वर्ट झालं, म्हणजे आता कोणता रेडियस दिलाय, मोठ्याचा रेडियस दिलाच नाही, छोट्याचा रेडियस दिलाय. सो छोट्याचा रेडियससाठी फॉर्म्युला आहे 4π छोटा r² n - n⁻². दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजे.
या चेंज इन एरियाला जर तुम्ही टेन्शन मल्टिप्लाय केलं टी डी ए केलं तर वर्क मिळतं. सो इथे एनर्जी मिळून जाते आपली. सो किती मिळणार वर्क डन डी ए तर ऑलरेडी दिलाय फॉर्म्युला तुम्हाला. यू कॅन इझिली डिवाइड अँड गेट दी आन्सर. ओके. कधी कधी मुद्दा म्हणून क्वेश्चन मध्ये ट्विस्ट करण्यासाठी विचारतात की व्हॉट इज द रेशिओ. ठीक आहे, असं विचारलं जाईल की व्हॉट इज द रेशिओ ऑफ एनर्जी ऑफ ड्रॉप टू एनर्जी ऑफ ड्रॉपलेट. रिमेंबर रेशिओ कधी कुठल्या दोघांच्या एनर्जीचा विचारला, एक ड्रॉप आणि एक ड्रॉपलेटचा, तर त्यांचा एरियाच बेसिकली विचारलेला असतो, एरियाचा रेशिओ विचारलेला असतो. ठीक आहे, हे कॅन्सल होतं. आणि आर आणि आर मधलं रिलेशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. व्हॉल्यूम कॉन्झर्वेशन वरनं रिलेशन असं बनतं, आर इज इक्वल टू n⁻⁴ टाइम्स आर. सो आर स्क्वेअर बाय आर स्क्वेअर किती येणार आहे, n⁻⁴ येणार आहे, n⁻². ड्रॉप आणि ड्रॉपलेटची एनर्जी विचारली. कधी कधी म्हणतील इनिशियल एनर्जी ड्रॉपची आणि फायनल एनर्जी सगळ्या ड्रॉपलेटची मिळून म्हणजे इथे n टाइम्स करावं लागेल कारण की n ड्रॉपलेट झालं. सो उत्तर काय n⁻⁴ अपॉन n 1 अपॉन n⁻⁴. हे तुम्ही ऍज अ शॉर्टकट पण पाठ करू शकता, बट रेकमेंड करतो मी ऑन द स्पॉट डिराईव्ह करता आले पाहिजे. ठीक आहे, किती फॉर्म्युले लर्न करणार आहे. सो माहिती पाहिजे तुम्हाला, कन्सेप्ट माहिती पाहिजे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जेव्हा सॉलिड आणि लिक्विड कॉन्टॅक्ट मध्ये येतात, लिक्विड इज इन द कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, द अँगल मेड बाय द लिक्विड विथ द सॉलिड सरफेस मेजर्ड इनसाइड द लिक्विड इज कॉल्ड एज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अॅक्यूट असेल तर लिक्विडला दुसरे मटेरियल जास्त आवडतात, त्याच्यात एडेसिव्ह नेचर जास्त. जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्ट्यूज असेल तर लिक्विडला स्वतः जास्त आवडतो, म्हणजे कोहेसिव्ह नेचर जास्त. ठीक आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड करतो नेचर वरती, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड करतो टेम्परेचर वरती, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड करतो इम्प्युरिटी वरती, कंटॅमिनेशन वरती. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑल्सो डिपेंड्स ऑन द पेअर, सॉलिड लिक्विड कुठली पेअर घेतात त्याच्यावरती डिपेंड करतो. तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. ओके. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नंतर एक्सेस प्रेशर. कोणताही ड्रॉप किंवा बबलच्या आतमध्ये जे प्रेशर असतं इंटरनल, ते एक्सटर्नल प्रेशर पेक्षा जास्त असतं. इंटरनल प्रेशर एक्सटर्नल प्रेशर पेक्षा जास्त असतं. बाहेर 100 आहे, आतमध्ये 105 आहे. जास्त आहे का नाही. मग ते कितीनी जास्त आहे, 5नी जास्त. याला म्हणतात एक्सेस प्रेशर. कितीनी जास्त आहे त्याला एक्सेस प्रेशर म्हणतात. म्हणजे इंटरनल मायनस एक्सटर्नल एक्सेस प्रेशर म्हणतो. जे ड्रॉपसाठी 2T बाय आर असतं, बबलसाठी 4T बाय आर असतं. हे फॉर्म्युले माहिती पाहिजे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतो. ठीक आहे. एक्सटर्नल प्रेशर नॉर्मली ॲटमॉस्फिअरिक असतं. कधी कधी क्वेश्चन डिफिकल्ट करायचं असेल तर ते मुद्दामून पाण्याच्या आतमध्ये घेऊन जाते, एअर बबल वगैरे, मग त्यावेळेस पाण्याच्या आतलं प्रेशर तुम्हाला मोजावं लागेल. एक्सेस प्रेशर नंतर कॅपिलॅरिटी. कॅपिलॅरिटी काय असतं तर जेव्हा छोट्या छोट्या ट्यूब्स आपण पाण्यामध्ये डिप करतो तर त्या ट्यूब्स मध्ये लिक्विड वरती राईज झालेलं दिसतं आपल्याला. दिस कॉन्सेप्ट राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब इज कॉल्ड एज कॅपिलॅरिटी. आणि किती हाईट नी वरती जातो त्याचा फॉर्म्युला आहे 2T cos θ बाय h रोज r रोज. दिस इज द फॉर्म्युला. याच्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन विचारू शकतो. लिफ्ट मध्ये ठेवलाय, सॅटेलाइट मध्ये ठेवलाय. लिफ्ट मध्ये ठेवला तर जी प्लस ए घ्यायचा का मायनस ए घ्यायचा हे तुम्हाला माहिती आहे. लिफ्ट ऍक्सिलरेट कुठे झाली त्याच्या ऑपोजिट डिरेक्शन मध्ये त्याचा स्युडो ऍक्सिलरेशन घ्यायचं आणि जीला हेल्प करते का जीला अपोज करते ते चेक करायचं. सॅटेलाइट मध्ये ठेवलं तर जी इफेक्टिव्ह 0 होऊन जातो, त्यामुळे मॅक्सिमम लेवल पर्यंत लिक्विड राईज होऊन जातो. त्यानंतर माइन मध्ये नेला, हाईट वरती नेला तर जी चेंज होतो. तर जीचे व्हेरिएशन म्हणजे सरफेस टेन्शन आणि ग्रॅव्हिटेशन या 2 लेसनचं कॉम्बिनेशन वरती प्रश्न पण विचारू शकतो. एच चा फॉर्म्युला क्लिअर आहे. कधी कधी क्वेश्चन असं विचारते की जर काही कॅपिलरी ट्यूबला टिल्ट केलं तर लक्षात ठेवा टिल्ट केल्यावरती एक गोष्ट कॉमन राहते, ती आहे लेवल सेम राहते. आता किती भरलं लिक्विड, जास्त भरलं गेलं, तुम्ही पायथागोरस थिअरम वापरायचा. ही माहिती आहे, एच थीटा माहिती आहे. आता स्लांट हाईट काढता येईल तुम्हाला पायथागोरस थिअरम किंवा ट्रिग्नोमेट्री वापरून काढता येईल. म्हणजे कुठले फॉर्म्युले रटू नका, कन्सेप्ट समजून घ्या. की जर मला कॅपिलरीची हाईट दिली आहे 10 सेंटीमीटर, त्याला 30 डिग्री टिल्ट केलं, आता काय हाईट होणार, अरे मग काय फॉर्म्युला आहे, साइन कॉस काय नाही. सिम्पली तिथे ड्रॉ करायचं, तुम्हाला पेज दिलेला असेल आणि बघायचं काय डिराईव्ह करून काय आन्सर येतात. ठीक आहे. फॉर्म्युले जास्त पण लर्न करत नका बसू, कन्फ्युजन होऊन जातं एक्झाम टाइम मध्ये. ठीक आहे. कॅपिलॅरिटी झालं. आणि सरफेस टेन्शन मध्ये लास्ट पार्ट जो आहे की सरफेस टेन्शनचा डिपेंडन्स ऑन टेम्परेचर. टेम्परेचर वाढवलं सरफेस टेन्शन कमी होतं. 2 एक्सेप्शन, मोल्टन कॉपर, मोल्टन कॅडमियम, 2 एक्सेप्शन. आणि कुठल्या फॉर्म्युलाप्रमाणे तो व्हेरी करतो, इट इज 1 मायनस अल्फा थीटा. ह्या फॉर्म्युलाप्रमाणे सरफेस टेन्शन व्हेरी करतो. ठीक आहे. क्रिटिकल टेम्परेचरला सरफेस टेन्शन 0 होऊन जातं. या गोष्टी माहिती पाहिजे. क्रिटिकल टेम्परेचरला सरफेस टेन्शन 0 होतं. टेम्परेचर वाढवलं की लिक्विड सरफेस टेन्शन कमी होतं. एक्सेप्शन परत सांगतो, मोल्टन कॅडमियम आणि कॉपर. इम्प्युरिटी सोल्युबल असेल सरफेस टेन्शन वाढतं.
इम्प्युरिटी इनसॉल्युबल असेल सरफेस टेन्शन कमी होतं. कंटॅमिनेशन बरोबर सरफेस टेन्शन कमी होतं. सो हे काही गोष्टी आहेत जे थिअरॉटिकल सेक्शन मध्ये शेवटी दिल्या आहेत. इफ यू रीड इट तुम्हाला थिअरॉटिकल क्वेश्चन्स टॅकल करता येतील. आय होप तुम्हाला हा लेक्चर समजला असेल व्यवस्थित. So that's it guys for today's session of bullet lecture on surface tension. We will meet in the next one.